सकल हिंदू समाजावरती जो अन्याय बांगलादेशमध्ये होतोय त्याची संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दखल घेतली जाते। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे पनवेल। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। बस काहीच नाही, बांगलादेशातलं वातावरण लवकरात लवकर निवळावं, तिथल्या हिंदू समाजाला शांततापूर्ण आयुष्य जगता यावं एवढी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे। बाकी काहीच सॉरी हा, पण एक खूप महत्त्वाची, एक खूप प्रॉमिनंट, खूप इम्पॉर्टंट, खूप क्लासिक आणि जी काय तुम्हाला विशेषणं लावायची आहेत ना ती लावून घ्या, कारण ती गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे। सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र असा आहे की पत्नी सेवा, ईश्वर सेवा असते, पितृसेवा असते, मातृसेवा असते, बरोबर आहे, पुत्री सेवा असते, तशी पत्नी सेवा पण असते। ती प्रत्येकाने केली पाहिजे, फोर्स नाही, वर्षातून एकदा तरी केली पाहिजे। तसं मी आता करतोय, वर्षातून एकदा तेल लावून द्यायचंय आणि मॉलिश करायचं, डोकं टेकून द्यायचं, चंपी करायचे आणि सगळं झालं म्हणजे पत्नी सेवा झाली, बरोबर ना? 100%। काय माहिती बाबा, वर्षातून एकदा करायला हरकत नाहीये। तिने जस्ट सांगितलं आणि कधी करत नाही, शक्यतो आपण तेल बिल लावून घेतो डोक्याला, पण बायकोच्या डोक्याला आपण तेल लावत नाही, म्हणजे चंपी करत नाही, मॉलिश करून देत नाही, मसाज करून देत नाही। इट्स नॉट फेअर, इट्स नॉट फेअर। माझं मत तुमचं मत वेगळं असू शकतं, याच्यापेक्षा जर का काही आपलं मत वेगळं असेल किंवा नसेल, पॅरलल मत असेल, माझ्या बरोबरीचं असेल, तरी कमेंट करा। तुमच्या कमेंटची या मोमेंटसाठी मी वाट बघणार आहे। करेक्ट प्राजक्ता? येस, आज सुद्धा मी सांगितलंय म्हणून तुम्ही लावताय। ऑफकोर्स ऑफकोर्स, तसा वेळ नसतो मंडळी, वेळ नसतोच, स्वतःहून तुम्हाला लावतो। सांगितल्यानंतर आणि सांगितल्यानंतर नाही म्हणू पण शकत नाही, कुठल्या तोंडाने नाही म्हणणार, बरोबर की नाही? त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ, 5 मिनट से अगर कोई आदमी खुश हो सकता है तो क्या हर्ज है, बरोबर की नाही? 2 मिनिटं आम्ही म्हणतच नाही 2 तास हो भी गया है। सकाळ झालेली आहे, मरणाची थंडी, भयानक थंडी पडली, त्याच्यामुळे बायकोने जातानाच टोपी आणि स्वेटर आठवणीने हातात काढून दिला, म्हटले की हे घालून जाईल, उठल्यानंतर याच्याशिवाय बाहेर पडायचं नाही। त्याच्यामुळे मग स्वेटर घालूनच बाहेर पडले, कान टोपी पण घातली, म्हणजे थंडीचा काउंट सांगू शकत नाही, पण मरणाची थंडी असावी असं वाटतंय। हे बघा, एकदम शांतता आहे टोटल, आणि आता गोइंग टुवर्ड्स द ऑफिस। एका बाजूला पनवेल शहर पोलीस ठाणे, थोडासा काळोख आहे, फक्त लाईटचा उजेड आहे, सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि या सगळ्या बाजूला लावलेल्या गाड्या। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, एक कही नारा, एक कही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम, एक कही नारा, एक कही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम, एक कही नारा, एक कही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। सकल हिंदू समाजावरती जो अन्याय बांगलादेशमध्ये होतोय त्याची संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दखल घेतली जाते। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे पनवेलकर, आणि पनवेल शहरामधून आम्ही सगळे नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून याचा जाहीर निषेध करतोय। धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की माणुसकी नष्ट झाली। आज मानवाधिकार दिन आहे, बरोबर, आणि हिंदू असो किंवा मुस्लिम असो किंवा इतर कोणत्याही जातीचा माणूस असो, जीव हा जीव असतो, आणि हे सगळं असताना देखील जर का कुठल्याही एका धर्माच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या जातीच्या बाबतीमध्ये असेल, अशा प्रकारचा अन्याय हा
कोणी सहन करू शकत नाही, हिंदू असू दे किंवा इतर कोणी असू दे. बरोबर सर? जरी आपण इथे सकल हिंदू समाज लिहिलेला आहे तरीसुद्धा कुठल्याही जातीवरचा धर्मावरचा अन्याय आपण सहन करू शकत नाही. खऱ्या अर्थाने फक्त एखाद्या समाजावरच्या अन्यायाच्या व्यतिरिक्त आपण असं बोलू शकतो की मानवावरचा अन्याय हा की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये हे चुकीचं चाललंय, त्याच्यासाठी हे जाहीर निषेध आहे असं मला वाटतंय. जस्ट घरी आलो, 2 मिनटं बसलो, चहा पाणी झालं, प्राजक्ता होती आणि थोडासा चेहरा सिरियस असेल किंवा वॉटेवर काय असेल त्यांनी विचारलं की काय झालं म्हणजे आज दिवसभरात, जे नॉर्मली घरामध्ये डिस्कशन व्हायला पाहिजे ते. तर तिनेही टी व्हीवर बघितलं होतं, बातम्यांमध्ये बघितलं होतं बाहेर महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये काय चालू आहे. तर पनवेलमध्ये बहुसंख्येने सगळा हिंदू समाज एकवटलेला होता आणि जिकडे तिकडे जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा स्वरूपाचे नारे ऐकायला होत होते. मी उतरलो, मीही बघितलं काही क्षणांसाठी त्या मोर्चामध्ये, आपल्या समाजाच्या मोर्चामध्ये. आता आपला आणि तुमचा हे म्हणणं मला योग्य वाटत नाही, कारण तिथेही मी तेच बोललो की मानवावरचा आज मानवाधिकार दिन, ह्युमन राईट्स, त्याचा आजचा दिवस आहे. तर मग कुठल्या एखाद्या समाजाचा उल्लेख करणं तेवढं संयुक्तिक वाटत नाही, कारण ज्या वेळेला कुठल्याही जातीपातीचा उल्लेख न करता फक्त मानव, सगळ्या बांधव, समाज बांधव किंवा आपण हिंदुस्थानी म्हणूया. पण हा मोर्चा हा डेफिनेटली होता, हा हिंदू धार्मिक आपल्या हिंदू बांधवांनी काढलेला होता. त्याच्यामध्ये अनेक इतर धर्मीय सुद्धा सहभागी झाले असतील किंवा नसतील मला माहिती नाही. पण एका गोष्टीचा राहून खंत वाटतंय की ज्या देशामध्ये राहतो, ज्याचं नागरिकत्व तुम्हाला बाय बॉर्न मिळालेलं आहे, तिथे राहून जर का एका विशिष्ट समाजावरती अन्याय होत असेल तर ही निश्चित वाईट गोष्ट आहे. मग तो समाज कोणताही असू दे. आज जे घर त्यांचं आहे, जी जमीन जुमला त्यांचा आहे, जी माणसं त्यांची आहेत, त्यांच्या समोर त्यांची कत्तल केली जाते, त्यांना मारलं जातंय, हे निश्चित वाईट आहे. याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सजग राहूया. आणि म्हणूनच एक नारा आता आपण जस्ट ऐकला होता, त्याच्यावर अनेक विरोधाभास केले गेले. बटेंगे तो कटेंगे हा नारा आपण सगळ्यांनी ऐकला. कदाचित हा नारा देण्यामागे काहीतरी मोठं हे असू शकतं, त्याच्यामध्ये एक मोठी ताकद असू शकते की ती ताकद तुमच्या एकीमध्ये आहे, जी तुमच्या काय म्हणू शकतो बंद मुठ्ठीमध्ये आहे. कारण 5 बोटं जेव्हा विखुरली जातात त्यावेळेला त्यांची ताकद नष्ट होते आणि तीच जर का बोटं एकत्र आली तर ती मुठ्ठी बनते आणि त्या मुठ्ठीच्या साहाय्याने तुम्ही मोठ्यात मोठ्या शक्तीचा प्रतिकार करू शकता. बस एवढंच बोलायचं आहे. आणि एक निश्चित खंत वाटते, निश्चित वाईट वाटतं. पुन्हा सांगतो की हे कुठल्या समाजाबद्दल नाही आहे, सगळे समाज आपलेच आहेत. सगळ्यांना एकत्रित राहून आनंद मिळावा आणि जे काय आहे ते त्यांचं कुटुंब असतं, त्यांचा समाज असतो, त्यांचं आयुष्य ते जगत असतात. प्लीज त्यांना कुठल्याही समाजाला आपण डिस्टर्ब करू नये. मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाहीये, एवढंच एक थॉट होता. तिथे गेलो, माणूस म्हणून ऍटलीस्ट प्रत्येकाला माणूस म्हणून जगू वागवलं पाहिजे आणि माणूस म्हणून राहू द्या. आणि अनेक ठिकाणी जर का आपण बघायला गेलो, आपल्या हिंदुस्थानामध्ये, आपल्या भारत देशामध्ये अनेक राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत आहेत की त्यांनी अनेक अशा स्वरूपाची शिकवण आपल्याला त्यांच्याकडून मिळते. जगा आणि जगू द्या. कुठल्या तरी पंथाची शिकवण असेल, पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला शिकवून जातात. म्हणूनच आपला भारत देश हा सहिष्णू देश म्हणून ओळखला जातो. बस काहीच नाही. बांगलादेशातलं वातावरण लवकरात लवकर निवळावं, तिथल्या हिंदू समाजाला शांततापूर्ण आयुष्य जगता यावं, एवढी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. बाकी काहीच नाही. धन्यवाद एवढं ऐकून घेतल्याबद्दल. खूपच दिवसापूर्वी मी कैरी घेऊन आलो होतो आणि त्या कैरीचं आज काहीतरी बनतंय, लोणचं बनतंय की काय माहिती नाही. पण आजकाल सगळ्याच गोष्टी कधी अवेलेबल होतात, त्याच्यामुळे ऐन थंडीमध्ये हा आंबा पण महाग आहे
आणि विचारही करू शकत नाही. 33 रुपयाला एक कैरी आता मला आठवली. तर आणून तर 8-10 दिवस झालेले असतील ना, तरी राहिले व्यवस्थित. सो व्हॉट इज द मेनू प्रोजेक्ट? व्हॉट इज द मेनू टुडे? चालू आहे आमटी म्हणजे आंबा घालून कैरी घालून आमटी. वाव, मस्त, झकास. आणि राहिलेल्या आंब्याचं चटणी, लोणचं, वॉट्सएव्हर. टेल मी, हाऊ वॉज युअर डे? नाईस. हा, सगळं ते आहे. मग काय झालं? बर्थडे तर ही सगळ्यांचा खुशी काहीतरी खूप वेगळीच आहे. बर्थडे ही जी खुशी आहे ती काहीतरी वेगळीच आहे. की नाही? बर्थडे सगळ्यांचा देतो. माझा पण येणार, यांचा पण येणार, तुझा पण येणार. आलाय म्हणजे परवा. बरोबर आहे, बर्थडे तर सगळ्यांचाच येतो. उसमें क्या है? आपो काय करायला? स्कूल नको रे देवा, पहिलं सॅटरडे सुद्धा आहेच. देखा भाई, यह है नौटंकी, और नौटंकी का दूसरा नाम ईश्वरी. नौटंकी का तीसरा नाम प्राजक्ता. मैं कहाँ नौटंकी करता हूँ, कुछ नौटंकी नहीं. का चौथा नाम प्राजक्ता. और पहला नाम कौन? ईश्वरी. नहीं दूसरा नाम ईश्वरी है, तीसरा नाम वैभव है, तो पहला नाम कौन? आज तुला उशीर झाला ईश्वरी, खूप उशीर झालाय. सो पटकन आवर, मला तुझ्यापेक्षा जास्त भूक लागली, कारण मला खायची आंब्याची आमटी. अनंता रघुनायका मागणेची आता, ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी. आजच्या जेवणामध्ये एकदम स्पेशल गोष्ट आहे, सगळ्यांना आवडणारा पराठा. पण कसला पराठा? पोटॅटो. होय, पोटॅटोचा पराठा. त्याच्यानंतर आहे पनीर बॉल्स आणि टक्कू. पनीर बॉल्स आणि आंब्याचा टक्कू, फ्रेश ताजा आंब्याचा टक्कू. येस, करीचा टक्कू. हे टक्कू आहे. पनीर बॉल्स आणि पराठा. आज प्राजक्ता पण वेळेत आलेली आहे. ईश्वरी पण जेवायला बसले, कारण तिला जायचं खेळायला. डिशाव. ओके, सो लेट्स स्टार्ट. प्राजक्ता, आयुष्यातले सगळेच दिवस सारखे नसतात है ना. कधी बरोबर घडतं तर कधी चुकीचं घडतं, आणि कधी खूपच वाईट घडतं तर कधी खूपच चांगलं घडतं. पण ह्यालाच आयुष्य म्हणतात. फक्त अपेक्षा. सुख आहे म्हणून दुःखाला किंमत आहे, आणि दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे. बरोबर. पण तरी सुद्धा एखाद्याच्या वाटेला एवढं दुःख येऊ नये की जसं आज बांगलादेशच्या आपल्या समाजाबद्दल झालं, तेवढं कोणाच्या वाटेला दुःख येऊ नये. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जे विचारचक्र होतं, ज्या घटना होत्या आणि जे काही घडलं, त्या या थॉटच्या अवती आणि भोवती होतं. त्याच्यामुळे या व्हिडिओचा एंड याच थॉटने करतोय. मन तर विषण्ण आहे, बोलण्यासारखं तर खूप आहे, आणि त्याहीपेक्षा आपल्या सगळ्यांकडून ऍक्शन घेण्यासारखं त्याच्याहीपेक्षा जास्त आहे. जे मोठे मोठे लोक बोलतात त्यांची स्त्री ओढूया. आणि काय म्हणजे असं म्हणू शकत नाही की एक है तो सेफ है, किंवा हा मोठ्या लोकांचा नारा आहे, पण तो तेवढाच खरा आहे असं मला वाटतंय. इतका वेळ दिलात हा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या फॅमिली ब्लॉग मध्ये, एक्साइटिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. धन्यवाद.